Welcome students, I am Professor Pawar and today we will discuss about 11th Physics chapter number 1 next point. Next point is accuracy, precision and uncertainty in measurement. We know very well about physics is a science and which is totally based on observations and experiment. Physics कशावरती डिपेंड आहे टोटली ऑब्झर्वेशन्स वरती आणि एक्सपेरिमेंट वरती. जसं की तुम्हाला जो तुमचा फिजिक्सचा टोटल मार्कांचा 100 मार्क्सचा पेपर असतो बघा, तर त्यामध्ये 70 मार्क्स कशासाठी असतात थेरी पेपरसाठी प्लस 30 मार्क्स कशासाठी असतात प्रॅक्टिकलसाठी. टोटल 100 मार्क्स तुमचे. तर 30 मार्क्स जे आहेत ते कशासाठी असतात प्रॅक्टिकल एक्झामसाठी. प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करतो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो आणि एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो मेजरमेंट करतो. कशाचं मेजरमेंट करतो फिजिकल क्वांटिटीजचं. आणि मग त्या फिजिकल क्वांटिटीजचं मेजरमेंट करत असताना आपलं जे ॲन्सर आहे ते कसं यायला पाहिजे, कारण आपल्याला 30 मार्क्स हवे असतात. तर ते जे ॲन्सर आहे ते आपलं ते कसं यायला पाहिजे ॲक्युरेसी पाहिजे त्या ॲन्सरमध्ये. ॲक्युरेट आपला ॲन्सर यायला पाहिजे किंवा त्यामध्ये प्रेसिजन पाहिजे, ज्याला आपण अचूकता असं म्हणतो. तर आपल्या ॲन्सरमध्ये कसं पाहिजे काय काय पाहिजे तर ते ॲन्सर ॲक्युरेट पाहिजे, प्रेसिजन पाहिजे आणि त्यामध्ये अनसर्टन्टी नको यायला. अनिश्चितता ज्याला आपण म्हणूया, तर अनसर्टन्टी त्या एक्सपेरिमेंटमध्ये नको यायला. तर ही कुठल्या कारणांनी येते बघा. आपण हे जे कारणं आहेत त्याची जर आपल्याला रिझन जर आपल्याला माहीत असेल तर आपण ती मिनिमाइज करू शकतोय. ठीक आहे. तर बघा मग पॉसिबल अनसर्टन्टीज इन अँड ऑब्झर्वेशन्स मे बी अराइज ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. तर फर्स्ट रिझन बघा क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज्ड. आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहोत त्याची क्वालिटी बेस्ट क्वालिटी पाहिजे. जर बेस्ट क्वालिटी नसेल तर काय होईल त्यामध्ये अनसर्टन्टी निर्माण होईल आणि आपल्याला हे नको आहे, कारण आपल्याला काय पाहिजे 30 मार्क्स पाहिजे ना. त्यानंतर सेकंड रिझन बघा स्किल ऑफ द पर्सन डुईंग एक्सपेरिमेंट. जो पर्सन आहे पर्सन कोण असेल मग एकतर स्टुडंट असेल, टीचर असेल किंवा एखादा सायंटिस्ट असू शकतोय. तर त्याच्याकडे काय पाहिजे त्या एक्सपेरिमेंटचं पूर्ण स्किल जे आहे ते फुलफिल पाहिजे. जर नसेल त्याच्याकडे स्किल तर त्यामध्ये काय होईल अनसर्टन्टी निर्माण होईल त्याच्या ॲन्सरमध्ये. देन थर्ड जे रिझन आहे मेथड युज्ड फॉर एक्सपेरिमेंट. जर एखादी मेथड ठरवून दिलेली आहे, हा जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी एक ठराविक मेथड ठरवून दिलेली असेल, पण तो जो पर्सन आहे जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय तो जर चुकीच्या मेथडने जात असेल, दिलेल्या मेथडने तो जर जातच नसेल तर काय होईल त्याच्या एक्सपेरिमेंटच्या मध्ये काय होईल अनसर्टन्टी निर्माण होईल ऑब्व्हियसली. देन फोर्थ रिझन इज एक्सटर्नल अँड इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर कुठले कुठले मग, जसं की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा व्हॉल्यूम असू शकतोय. तर हे जे फॅक्टर्स आहेत ते कशावरती ॲफेक्ट करतील एक्सपेरिमेंटच्या रिझल्टवरती. का सपोज आपण जर एक्झाम्पल घेतलं, सपोज एखादा सायंटिस्ट त्याने जो प्रॅक्टिकल जे कुठलेही एक्सपेरिमेंट असेल तो त्याने परफॉर्म करत असताना जर रूम टेम्परेचर तेव्हा जर त्याने जर सपोज विंटरमध्ये जर परफॉर्म केला असेल तर तेव्हा जर 27 जर त्याचं टेम्परेचर असेल आणि जर एखादा स्टुडंट तेच प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस म्हणजेच जर समरमध्ये तो जर परफॉर्म करत असेल तर रूम टेम्परेचर तेव्हा जर सपोज 30 डिग्री असेल तर इट मे बी त्याचा जो इफेक्ट आहे तो कशावर होऊ शकतो त्याच्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्टवरती. म्हणजेच काय झालं इथं एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टरने काय केलं ते रिझल्टवरती ॲफेक्ट केलं आहे. ठीक आहे. देन हे जे अनसर्टन्टी येण्याचे जे 4 रिझन्स आहेत तर ह्या ज्या स्मॉल मिस्टेक्स आहेत, ह्या मिस्टेक्स झाल्यामुळे आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होईल अनसर्टन्टी निर्माण होईल. मग बघा ह्या ज्या मिस्टेक्स आहेत, ह्या ज्या एरर्स आहेत, त्या एरर्स आपण मिनिमाइज करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर बघा नेक्स्ट पॉईंट इज एरर पॉईंट. बघा यामध्ये देर आर 2 टाईप्स ऑफ एरर. एररचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज सिस्टमॅटिक एरर अँड सेकंड वन इज रँडम एरर. अगेन 3 टाईप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर. आपण ते पुढे बघूया. बघा स्टार्टिंगला बघू आपण सिस्टमॅटिक एरर. आता ह्याच्या नावातच सांगितलेलं आहे की ही जी एरर आहे ती कशामुळे क्रिएट होईल. आपलं जे वर्क असेल कुठलंही वर्क असो मग तर त्यामध्ये सिस्टमॅटिकपणा नसेल तर आपलं जे तिथे काय होईल मग एरर तयार होईल.
मिस्टेक्स होतील त्यामध्ये. बघा, सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर ड्यू टू इम्परफेक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. जर आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर परफेक्शन नसेल, जर इन्स्ट्रुमेंट परफेक्ट नसेल, तर त्याच्यामध्ये पण तर एक्सपेरिमेंटमध्ये ज्या एरर्स येतील त्यांना काय म्हटलेलं आहे, सिस्टमॅटिक एरर अँड समटाईम्स इम्परफेक्शन मेथड ऑफ ऑब्झर्वेशन्स. आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जर इम्परफेक्ट मेथड जर आपण ऑब्झर्वेशनच्या यूज केल्या तर ती जी एरर ऑकर होईल त्याला काय म्हटलेलं आहे, सिस्टमॅटिक एरर. देन सेकंड टाईप इज रँडम एरर. रँडम एरर कसा तयार होतो बघा, मग इट कम्स व्हेन वी ट्राय टू मिनिमाइज द सिस्टमॅटिक एरर. आपण जेव्हा सिस्टमॅटिक एररला कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जो काही प्रमाणात एरर शिल्लक राहतो, आपण टोटली एरर रिमूव्ह नाही करू शकत एक्सपेरिमेंटमध्ये, तर मग तो जो एरर शिल्लक राहील त्याला काय म्हटलेलं आहे, रँडम एरर. मग बघा, दीज एरर्स कॅन नॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. आपण हा जो रँडम एरर आहे याला आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू नाही शकत. इलिमिनेट करणे म्हणजे काय, रिमूव्ह करणे, काढून टाकणे. तर आपण पूर्णतः तो मिनिमाइज तर नाही करू शकत, थोड्याफार प्रमाणात आपण करू शकतोय. कशाच्या सहाय्याने बघा, बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन्स अँड टेकिंग मीन ॲट देअर मीन. आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जे आपले ऑब्झर्वेशन्स येत आहेत ते जर आपण परत रिपीट केले, सर्व रिपीट केले आणि जे काही रिपीटेड ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचा सर्वांचा आपण जर मीन घेतला. मीन घेणे म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे ॲव्हरेज आपण कशा पद्धतीने काढतो. सपोज आपण जर तीन वेळेस जर आपण एखादी रिडिंग रिपीट केली, सपोज स्टार्टिंगला आपली जर आली 1, देन 1.2 प्लस 1.3, जर तीन जर आपल्या रीडिंग आल्या तर आपण काय करायचं, सर्वांची काय करायची, मीन घेताना काय करायचं, ॲडिशन करायची. आणि आपल्या ह्या रीडिंग्स किती आहे टोटल, 1 2 3 आहे. तर मग काय करायचं, 3ने डिव्हाइड करायचं. याचा मग काय करायचं आहे, ॲडिशन आणि 3ने त्याला डिव्हाइड करून जे आन्सर येईल त्यालाच काय म्हटलं जातं, मीन. तर अशा पद्धतीने आपण ज्या रिपीटेड ज्या रीडिंग्स आहेत त्याचा जर आपण मीन घेतला तर आपण आपली जी एरर येणार आहे, सिस्टमॅटिक असो किंवा रँडम, आपण काय करू शकतो, तिला मिनिमाइज करू शकतोय. बट ही जी रँडम एरर आहे ती कशी आहे, वी कॅन नॉट बी इलिमिनेट कम्प्लिटली. आपण त्याला कम्प्लीट रिमूव्ह करू नाही शकत, फक्त त्याला काय करू शकतोय, आपण मिनिमाइज करू शकतोय, कमी करू शकतोय. तर कशाच्या सहाय्याने कमी करू शकतोय, बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन्स अँड टेकिंग देअर मीन. तर मीन कसा काढायचा आपण हे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. देन याचे टाईप्स बघूया आपण. सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज इन्स्ट्रुमेंटल एरर. आता एरर तर ऑकर होतोय, पण कशामुळे होतोय, इन्स्ट्रुमेंटमुळे. त्याच्या पॉईंटमध्येच येते बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर. ड्यू टू हा जो एरर आहे तो कशामुळे ऑकर होतोय बघा, दिस एरर इज ऑकर ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटची जी आपण जे कॅलिब्रेशन करतोय तेच जर डिफेक्टिव्ह असेल, जर त्याच्यातच जर दोष असेल, तर एरर ऑकर जो होणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. सपोज आपण 11th मायक्रोमीटर स्क्रू गेज घेऊया. मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये काय असतं, आपण कशा पद्धतीने रिडिंग घेतो, एक मेन स्केल असते. मेन स्केलवरती पण इथे काय असतात, अशा पद्धतीने व्हॅल्यूज. आणि एक सर्क्युलर स्केल असते बघा. सर्क्युलर स्केलवरती पण काय अशा पद्धतीने इथे एक स्केल असते, ही सर्क्युलर स्केल. ठीक आहे, असेल ते अशा पद्धतीने पुढे. तर याच्यामध्ये काय आहे, ही जी आहे आपली मेन स्केल आणि ही एक सर्क्युलर स्केल. मग सर्क्युलर स्केलचा 0 एक्झॅक्ट मेन स्केलला जर मॅच होत असेल तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कसं आहे, परफेक्ट आहे. आणि जर याचा जो 0 आहे तो जर सपोज इथे खाली येत असेल मेन लाईनच्या, तर आपण याला पण काहीतरी काय म्हणतो, एकतर पॉझिटिव्ह एरर किंवा वरती जात असेल तर निगेटिव्ह एरर. आपण अशा पद्धतीने एरर फाइंड आउट करतो. आणि ही जी एरर आहे इन्स्ट्रुमेंटमुळे येणारी ती आपण मिनिमाइज करू शकतोय. मग एकतर सपोज 2 लाईन जर जात असेल खाली किंवा वरती, तर मग आपण त्याला पॉझिटिव्ह एरर किंवा निगेटिव्ह एरर अशा पद्धतीने मेन्शन करतो. आणि जर 0.3 0.2 जे आपली एरर ऑकर होत असेल तर ती आपण त्यातून प्लस किंवा मायनस करतो.
आणि अशा पद्धतीने आपण ही जी इन्स्ट्रुमेंटल एरर आहे तिला काय करतो, मिनिमाइज करतो. देन सेकंड एरर इज एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे ही जी एरर आहे ती कशामुळे ऑकर होते, ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. आपण इन्स्ट्रुमेंटचं जे सेटिंग करतोय ते त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल तर आपली जी एरर ऑकर होते तिलाच काय म्हटलेलं आहे, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. जर आपण एक्सपेरिमेंटची सेटिंग करत असताना सपोज जर कनेक्टिंग वायर्स ज्या आहेत त्या जर कुठे लूज राहिल्या तर त्याच्यामुळे पण एरर ऑकर होऊ शकतोय. किंवा बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे टर्मिनल्स आहेत ते जर आपण निगेटिव्हचं पॉझिटिव्हला आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्हला जर केलं, किंवा व्होल्टमीटरचं किंवा ॲमीटरचं, किंवा मग जो रेजिस्टर बॉक्स आहे, जे नॉन रेजिस्टन्सेस असतात रेजिस्टर बॉक्समध्ये, त्याच्या ज्या रेजिस्टर बॉक्सच्या ज्या कीज आहेत त्या जर व्यवस्थित टाईट नसेल, म्हणजेच काय, जर आपली सेटिंग जी आहे इन्स्ट्रुमेंटची ती जर व्यवस्थित सर्व टाईट नसेल तर ती जी एरर आहे ती ऑकर होते. तिला काय म्हटलेलं आहे, एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि मग ही एरर मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्व ज्या आपल्या सेटिंग्स ज्या आहेत इन्स्ट्रुमेंटच्या त्या कशा पाहिजे, ऑल आर टाईट. देन थर्ड टाईप इज पर्सनल एरर. मग आता ह्यातच दिलेल्या नावातच आपल्याला समजते की ही एरर कशामुळे होत असेल, जो पर्सन आहे जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय तर त्याच्यामध्येच काहीतरी फॉल्ट असेल, किंवा त्याने जर काहीतरी केअरलेसनेस दाखवला तर मग जो ऑब्झर्वेशन्स घेताना तर जो एरर ऑकर होईल त्याला काय म्हटलेलं आहे, पर्सनल एरर. बघा मग पर्सनल, सपोज आपण जर एक्झाम्पल घेतलं स्प्रिंग मास ऑसिलेटरचं, तुम्हाला 11th सिम्पल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट आहे. मग सिम्पल पेंडुलममध्ये काय करतो आपण, ऑसिलेशन्स काउंट करतो. एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन्स काउंट होत आहेत, किंवा किती ऑसिलेशन्स होत आहेत, किंवा मग 20 ऑसिलेशन्स क्रिएट इन हाऊ मेनी सेकंड और हाऊ मेनी टाईम. तर मग आपण जो 20 ऑसिलेशन्समध्ये जर आपण केअरलेसपणा जर दाखवला तर आपण एक्झॅक्ट 20 ऑसिलेशन्स काउंट केल्याच्या नंतरच आपण टाईम मेजर करू शकतोय. बट जर आपण केअरलेसनेस जर असलो, ऑब्झर्वरच जर केअरलेसनेस असला तर काय होईल, त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक्स येतील. 1 सेकंद 20 ऑसिलेशन्स कंप्लीट होऊन जातील, तरी पण त्याचं जर लक्ष नसणार तर मग काय होईल, काहीतरी एरर्स त्यामध्ये येतील. आणि ती जी एरर असेल ती कोणामुळे असेल, मग पर्सनमुळे आलेली असेल. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे पर्सनल एरर. मग ह्या ज्या एरर्स आहेत ह्या मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकतर जो पर्सन आहे त्याच्यामध्ये फॉल्ट नको आहे काही, किंवा मग तो केअरलेसनेस नाही पाहिजे, तो काय पाहिजे, केअरलेस पाहिजे त्याच्या इन्स्ट्रुमेंट विषयी. तो कसा पाहिजे, जागृत पाहिजे. ठीक आहे.